पुढची बातमी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता वाघांची फिल्मी स्टोरी पाहायला मिळणार आहे। दो फूल तीन माली असा पंचम व्याघ्र प्रकल्पात रंगणार आहे। जंगल में मंगल करणारी ही फिल्मी स्टोरी नेमकी काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून। एक फूल दो माली हा सिनेमा 1969 मध्ये रिलीज झाला होता। वेगळी स्टोरी आणि सुपरहिट गाण्यांमुळे एक फूल दो माली सिनेमा सुपरहिट ठरला। आता त्याच सिनेमाला मागे टाकणारा नवा रिअल सिनेमा पाहण्यासाठी सज्ज व्हा। त्या सिनेमाचं नाव आहे दो फूल तीन माली आणि सिनेमातील कलाकार आहेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघ। हेच ते वाघ आणि वाघीण आहेत ज्यांच्या दो फूल तीन माली या स्टोरीमुळे जंगल में मंगल होणार आहे। वाघांची फिल्मी स्टोरी कशी फुलणार आहे ते आता आपण बघूया। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेनापती, सुभेदार आणि बाजी हे तीन वाघ होते, मात्र तिथे मादी नसल्यामुळे त्यांचा वंश वाढत नव्हता। परिणामी वन विभागाने खास असं ऑपरेशन तारा राबवलं। त्यामुळे वाघांच्या सोबतीसाठी चंदा आणि तारा या दोन वाघीण दाखल झाल्या। ऑपरेशन ताराच्या अंतर्गत दोन्ही वाघीण ताडोबामधून सह्याद्रीच्या कुशीत दाखल झाल्या। महाराष्ट्र वन विभागाच्या ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून दुसरी वाघीण आणण्यात आली आहे। T7S2 नावाची वाघीण आहे। तिला आपण ताडोबामधून सह्याद्रीमध्ये आणलं आहे आणि तिला सॉफ्ट एन्क्लोजरमध्ये रिलीज करण्यात आला आहे। वाघिणींचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे प्रवास कसा झाला ते आता पाहूया। 12 नोव्हेंबर 2025 रोजी ताडोबा अभयारण्यात वाघीण पकडण्याची मोहीम सुरू झाली। 5 वाजता वाघिणीला पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आलं। कागदपत्र, वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर रात्री 10 वाजता कराडच्या दिशेने प्रवास सुरू झाला। 13 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री वाघीण चांदोलीमध्ये दाखल झाली। तिथे पुन्हा वैद्यकीय चाचणी आणि फिटनेस बघून 2:15 वाजता वाघिणीला सॉफ्ट रिलीज करण्यात आलं। जवळपास 1000 किलोमीटर अंतर 27 तास प्रवास करून वाघीण पिंजऱ्यातून चांदोलीमध्ये दाखल झाली। चंदा वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात रुळताच ताडोबातून तारा वाघीण सह्याद्रीकडे डेरे दाखल झाले। दोन वाघिणींमुळे वाघांची प्रजनन क्षमता वाढीस लागणार आहे। परिणामी व्याघ्र प्रकल्पाला नवी ओळख मिळेल असं जंगल अभ्यासकांनी सांगितलंय। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेल्या काही वर्षांपासून मादींचा वावर नव्हता, त्यामुळे या दोन मादी इथं आणण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून त्यांचे प्रजनन होईल इथं आणि वंशवृद्धी होईल, हा त्यामागचा हेतू आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाघांची संख्या वाढल्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाला फार मोठी चालना मिळणार आहे। कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। परिणामी सह्याद्रीच्या कुशीत आता वाघांची डरकाळी चांगलीच घुमणार आहे। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।